हे काय झालं? ही जखम कशी झाली? पडलास की काय डोक्यावर? वहिनी पडलो नाही, ज्योतिषीकडे गेलो होतो. माझ्या कुंडलीत राजयोग आहे, पण कुत्रे मागे लागते. असला कसला राजयोग? असे पाठलाग करायची कामं केलीस ना तर मागे कुत्रेच लागतील. आता खरं सांग, कोणी मारलं तुला? मारलं बबलूला मारायला ना 10 जन्म घ्यावे लागतील. मग आता सांग काय झालं, कसं लागलं हे? सांगितलं ना, पडलो. बघ, सरळ विचारते, कुठे भेटलेला राजकुमार तुला? सरळ उत्तर द्यायचं, डोळे मोठे करून बघायचं नाही माझ्याकडे. तुला काय वाटतं अख्ख्या जगाची खबर फक्त तुझ्याकडे असते? माझ्याकडेही असते. चल आता सांग. माहिती वहिनी, तुम्ही पण हेरगिरी करता, पण इतकी फास्ट करता हे माहित नव्हतं. मला सगळंच माहिती असतं. जेव्हा तू नीलला फोन केलेलास ना तेव्हा तो माझ्या बाजूलाच होता. अच्छा वहिनी, कोणाला सांगू नका प्लीज. नेक्स्ट टाइम जेव्हा राजकुमार भेटेल ना तेव्हा सगळ्यात पहिला फोन मला करायचा. पैसे मागायचे असतील? काय काय बोललास? काही नाही, पण मला सांगा, आईने दादाला बाहेर काढलंय तरी तुम्हाला त्याच्याशी बोलायचंय? आणि हे मला विचारणारा तू कोण आहेस? तुला का मी उत्तर द्यायचं? जेवढं सांगितलं ना तेवढं करायचं. चल सुट. ठीक आहे, सारंगला विचारून सांगतो. हां, आता ना मला लय महत्त्वाची काम आहेत. सावलीवणीला पूजेसाठी बोलवायचंय. हां, तर बाजूला तर नाही, मी जातो. हो. वहिनी, अहो वहिनी, हे काय आहे? हे काम माझं आहे. तुम्ही जावा खाली. अमृता वहिनी तुम्हाला पूजेसाठी बोलवलंय. हो, मी हे आवरते आणि येते, तुम्ही जा पुढे. राजांची प्रजा काय म्हणते? काय नाही, ते सावलीवणीला पूजेसाठी खाली बोलवलंय. ए वहिनी, जा ना, जा जा. अहो, मी सांगितलं ना, मी हे आवरून येते, तुम्ही जा पुढे. तू जा, मी घड्या घालतो. दे. अरे ती म्हणाली ना येते म्हणून, जा तू पुढे, येईल ती. सारंग दादा, महत्वाचं काहीतरी बोलायचंय. बोल ना महत्वाचं. अरे आपलं आपलं बोलायचंय. आपलं आपलं आपल्यात बोलू शकतोस तू, बोल. ठीक आहे सारंग दादा, जी गोष्ट ज्या व्यक्तीला कळायला नको होती तीच गोष्ट त्या व्यक्तीला कळली आहे. तुला काय कळलं? मला पण काय कळलेलं नाही. तू कळेल असं बोल. मी निघतो, तुम्हाला दोघांना कधी यायचं ना तेव्हा या. हा, काय म्हणायचं होतं याला? जी गोष्ट ज्या व्यक्तीला कळायला नको होती, ती गोष्ट त्या व्यक्तीला कळली. म्हणजे तेच की, जी गोष्ट त्या व्यक्तीला कळायला नको होती ती गोष्ट त्या व्यक्तीला कळली. पण चांगली गोष्ट आहे ना, त्या व्यक्तीला ती गोष्ट कळली येते. पण त्या व्यक्तीला कळल्यानंतर काय होणार आहे? ते नाही कळलं मला ना. बबलू दादांचं कधी कधी कळतच नाही, काहीही बोलत असतात. त्या दिवशी पण बोलत होते कुत्रे मागे लागणार आहेत, राजयोग येणार आहे, लग्न होणार आहे. काहीच कळत नाही सारंग सर. असू दे, सोड, तू मनावर नको घेऊ. बरं, तुम्ही आवरून खाली या, मी जाते पूजेला. आता आपलं आपलं बोल, जे कळेल मला. ऐश्वर्या वहिनीला राजदादाबद्दल कळले. हॅलो, काय नाही रे, फालतू सुपारी दिली आहे. ह्याच्यापेक्षा मोठी मोठी कामं केली तुम्ही, पण पैशासाठी करावं लागतं. चल फोन ठेव, कुठे गेला दिसत नाही. वाव, हे
सगळं किती छान आहे. मला ऍक्च्युली या सगळ्याची सवय नाही आहे. म्हणजे मुळातच मी असं घरगुती वातावरण ह्या आधी कधीच पाहिलं नाही आहे. मला मला खूप छान वाटतंय सगळ्यांबरोबर असं सण साजरा करायला. शिवानी, असा अजिबात विचार नाही करायचा. तू एकटी नाही आहेस. आम्ही सगळेजण आहोत ना तुझ्या बरोबर. आणि मला घर नाही वगैरे असं अजिबात बोलायचं नाही. हे आहे तुझं हक्काचं घर असं समजतो. समजायचंय काय त्यात? आता हे घर माझंच होणार आहे. काय? Just kidding, look at your face. तारा, आजचा आरतीचा मान तुझा आहे. ये. मॉम सॉरी, म्हणजे तारा घरचीच आहे ना, पण शिवानी आपल्या घरात नवीन आहे आणि तिने हे कधीच अनुभवलेलं नाही आहे. तर आजची पूजा शिवानीने केली तर चालेल? नाही ऐश्वर्या, घरच्या देवीची पूजा बाहेरच्यांनी का करायची? पण आत्ताच तर मॉम म्हणाल्या की तू घरचीच आहेस, हक्काचं घर आहे तुझं, असंच समज. ऐश्वर्या, ते पाहुण्यांचा मान राखण्यासाठी असं बोलायची पद्धत असते. पण म्हणणं वेगळं आणि असणं वेगळं असतं ना. ओ आय सी, म्हणजे तुला असं म्हणायचंय की मॉम उगीच फक्त बोलायचं म्हणून बोलल्या का? ऐश्वर्या, नाही, मला आईंचं म्हणणं डावलायचं नाहीये, पण मला असं म्हणायचंय की पण तुला का म्हणायचंय काही? तुला कोणी विचारलंय का? ऐश्वर्या मॅडम तर काही चुकीचं नाही बोलत आहेत. त्यांचं म्हणणं अगदी बरोबर आहे. वा, हे घ्या आता. उंदराला मांजर साक्षी. तुलाही नाही विचार. एक मिनिट, इट्स ओके. तुम्ही प्लीज माझ्यामुळे भांडू नका. असंही त्या नुसतं म्हणाल्या म्हणजे काही लगेचच घर माझं होत नाही ना. शेवटी परकी ती परकीच असणार आहे. या घराच्या निमित्ताने असं वाटलं होतं की हक्काचा छप्पर मिळालं, पोरकेपणा गेला, पण असं काही नाहीये. झालं सगळ्यांचं बोलून. आता मी बोलू प्लीज. ऐश्वर्या, यू राईट. आजचा आरतीचा मान शिवानीचा.